नमस्कार. शून्य प्रहर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्यासोबत या चर्चेत आहेत संभाजीराजे छत्रपती, स्वराज्य पक्षाचे प्रमुख. या नात्यानं या चर्चेमध्ये आपल्यासोबत जोडले गेले आहेत. नमस्कार संभाजीराजे. धन्यवाद. आमच्या या नवीन स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. ज्या पद्धतीनं तुमची सध्याची बांधणी चाललेली आहे त्या अनुषंगानं पहिला प्रश्न तर हाच उपस्थित राहील की संभाजीराजे कोणाला पाडायला आणि कोणाला जिंकवायला उभे आहेत? हा प्रश्न दुर्दैवाने अनेक लोक हा विचारत आहेत. पण आम्हाला स्वातंत्र्य नाही का की एक वेगळा प्रयोग करायला? आपण शिवाजी महाराजांचा आदर्श घेतो असं म्हणतो, त्यांच्या आदर्शावर आपण चालायचं म्हणतो. आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा हिंदवी स्वराज्य जे स्थापन केलं त्यावेळी मुठभर मावळ्यांना घेऊनच हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं आणि एक धाडस केली होती. आणि तोच आदर्श घेऊन ही स्वराज्याची वाटचाल आहे. आम्हाला तुलना करायचं नाही, कारण त्यावेळीचं स्वराज्य आणि आजचं स्वराज्य वेगळं आहे. आमचा त्यांच्या आदर्शावर आमचा चालायचा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही जेव्हा म्हणता की तुम्ही छत्रपतींच्या आदर्शावर चालू इच्छित आहात आणि छत्रपतींच्या आदर्शावर चालत असताना स्वाभाविकरित्या समोर अफजल खान येतो, समोर औरंग्या येतो, तर या आत्ताच्या राजकारणात आत्ताच्या लोकशाहीतले तुमच्या समोरचे औरंग्या आणि अफजुल्या कोण आहेत? नाही, आम्हाला त्या लेवलचा मी विचार करत नाही आहे. माझं इतकंच म्हणणं आहे की एक सकारात्मक दृष्टिकोनातून आपण पुढे जायला पाहिजे. एक महाराष्ट्राला एक चांगला पर्याय आपण कसा देऊ शकतो? कारण का तुम्ही जर पाहिलं असेल प्रसादजी, ह्या 75 वर्षात तेच मूलभूत प्रश्नावरच आज आपण चर्चा करीत आहोत. आपल्याला एक विजन बॉन्ड महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने दुसऱ्या राज्याला एक दिशा देणारं हे राज्य पाहिजे. उलटं बाकीचे राज्य एक विजन प्लॅन करून आज पुढे जायला लागलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे कर्नाटक असेल, तुमचं तेलंगणा असेल, आणि आपण त्याच शेवटच्या पातीच्या राजकारणात आपण अडकून बसलोय. एवढं गोंधळाचं राजकारण 75 वर्षात केव्हा पाहायला मिळालं नाही ते आज आहे. म्हणजे कोण कुठल्या पक्षात आणि कोण राजकीय नीतिमत्ता राहिली नाही, मॉरॅलिटी राहिली नाही. उद्या इकडे कुड्या मारतो, तिकडे कुड्या मारतो जी. आणि आज काल एका पक्षात होते वडील मुलगा, आज मुलगा जातो दुसऱ्या पक्षात. काय आयडिओलॉजीचा काय विषय कुठं राहिले नाही. विषय तेच आहेत. आपण विजनवर काय बोलत नाही. आपण महाराष्ट्र कशा पद्धतीने पुढे नेऊ शकतो त्याच्यावर चर्चा नसते. नुसतं ह्याच्यावर ताशेरे उडवायचे, त्याच्यावर ताशेरे उडवायचे, हाच प्रकार तुम्हाला ह्या महाराष्ट्रात दिसायला लागलेलं हे दुर्दैव आहे. पण 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 हे सगळं केलं कोणी? कारण या सगळ्याला पूर्वीपासून जबाबदार जर कोणी म्हटलं तर एक व्यक्ती म्हणून शरद पवारांचं नाव समोर येतं आणि तुम्ही त्यांच्याशी प्रसंगी खूप गोड बोलता. नाही, गोड बोलायचा विषय येत नाही आहे. मी सगळ्यांशीच व्यवस्थित बोलतो. माझा स्वभावच हा आहे की एका लेवल सोडून मी केव्हा खालच्या पातळीवर चर्चा करत नाही. म्हणून सगळ्यांना वाटतं की माझे सगळ्यांशी संबंध आहेत. अनेक लोक म्हणतात मी देवेंद्र फडणवीसांशी अटॅच्ड आहे, माझं एकनाथ शिंदेचे संबंध चांगले आहेत, शरद पवारांचे चांगले आहेत. हो, सगळ्यांचे संबंध चांगले आहेत. पण मी परखड आहे. जितकं स्पष्ट मला बोलायचा प्रयत्न करतो मी ते करत असतो. जी गोष्ट मला पटली नाही तर मी ओपनली माझी त्याला विरोध असतो. पण मी एका माणसाला जबाबदार काही धरू शकणार नाही की महाराष्ट्राचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. ह्याला सगळेजणच जबाबदार होत. माझा साधा प्रश्न आहे, उलटं माझ्या सगळ्या जनतेला मला विचारायचं आहे की शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ल्यांच्यावर हे 75 वर्षात ह्या आत्ताच्या सरकारने, पूर्वीच्या सरकारने, पूर्वीच्या नेत्यांनी, आजच्या नेत्यांनी काय केलं नाही आहे? एक शिवनेरी किल्ल्याचं संवर्धन झालंय आणि रायगड किल्ल्याचा सुद्धा मी पुढाकार घेतला. मग देवेंद्र फडणवीसांना सांगितलं माझी प्रशंसा करायची नाही. मग ते रायगड प्राधिकरण स्थापन झालं आणि 75 वर्षात पहिल्यांदा दुर्गराज रायगड किल्ला ज्या शिवाजी महाराजांना छत्रपती केलं त्याचं संवर्धन जतन चालू. म्हणजे हा एकच उदाहरण दिलं, अशा अनेक उदाहरण. त्यातलाच मुद्दा मग असा उपस्थित झाला की संभाजीराजे छत्रपती ज्या वेळेला समुद्रातलं शिवस्मारक शोधायला गेले तेव्हा त्यांना विचारायची गरज होती की रायगडावरच्या छत्रपतींच्या दुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाचं काय झालंय. निश्चित आहे. मला कल्पना पूर्ण माहिती आहे की एक 2016च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ते जलपूजन झालं. त्यावेळेस मी ते पाहिल्यावर मला माहित होतं की हे काय होणं इतकं सोपं नाही आहे. पण एक चांगली गोष्ट व्हायला लागली. ठीक आहे, त्यांचा एजेंडा वेगळा होता की मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर आपण काहीतरी डिक्लेअर करू आणि जो एक मेसेज चांगला जाईल मुंबईत. आम्हालाही वाटलं की ठीक आहे, ज्यांना किल्ल्यावर जाता येत नाही
ते इथं अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या समुद्राच्या स्मारकाला जातील, वंदन करतील, नतमस्तक होतील म्हणून ग बसलो. पण आज काय 8 वर्ष झाले तिथं साधं काही केलं नाही. मग म्हणायचं ह्याची क्लिअरन्स नाही, हा कोर्टात गेले. पण तुम्हाला माहित होतं ना ह्या गोष्टी येणार आहेत. सरकार तुमचं वरती आहे, पंतप्रधान तुमचे बसलेले आहेत, इथं तुमचं सरकार बसलेलं आहे. मग तुम्ही का मार्ग काढला नाही? आणि सगळ्यात हाच माझा महत्वाचा होता, जे तुमच्या हातात आहे ते म्हणजे गडकोट किल्ले, ह्याचं तुम्ही संवर्धन जतन आजपर्यंत काय केलं नाही नाही. नाही राजे, पण हाच मुद्दा आहे. जे तुमच्या हातात आहे त्याचं संवर्धन केलं नाही हे प्रश्न विचारणारे तेच संभाजी राजे आहेत ज्यांच्या हातामध्ये रायगड होता. नाही, रायगडचं तर संवर्धन जतन चालू आहे. अच्छा, म्हणजे आज पहिल्यांदा इतिहासात जे काम आजपर्यंत घडलं नाहीये ते माझ्या प्रयत्नातून आज पुरातत्व खात्याचे कितीतरी अडचण असल्या आज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन चालू आहे. हा ऐतिहासिक भाग आहे. माझ्या दृष्टिकोन सगळ्यात अविस्मरणीय जर कुठली गोष्ट असेल तर त्या रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन चालू आहे. मी स्वतः मी मुख्यमंत्री, आत्ताचे मुख्यमंत्री असतील, उद्धव ठाकरे पूर्वीचे तत्कालीन मुख्यमंत्री असतील, आत्ताचे DCM देवेंद्र फडणवीस असतील, त्यांना मी सांगितलं की तुम्ही मला आमचं फोर्ट फेडरेशन एक NGO आहे, 25 किल्ले आम्हाला दत्तक द्या. ते 1 रुपया सरकारकडे नको. आम्ही रायगड मॉडेल प्रमाणे हे किल्ल्यांचं सगळ्या 25 किल्ल्यांचं संवर्धन करतो. काही निर्णय घेत नाहीत. हाय तसाच विषय. आणि त्यांनी सांगावं मला मी काही चुकीचं बोलत असेल तर. पण मग या सगळ्या स्थितीमध्ये तुम्हाला जर समजा किल्ल्यांचं संवर्धन करायचं होतं तर 2 सरकारं तुमच्या डोळ्यासमोर होती. दोन्ही सरकारं तुम्ही अनुभवलीत. बरोबर. कोणतं सरकार अधिक सकारात्मक होतं, फडणवीसांचं सरकार का उद्धव ठाकरेंचं सरकार? दोन्ही मी कम्पेअर करण्यापेक्षा दोघांनी रायगडसाठी कुठे अडथळा आणला नाही हे मी मान्य करतो. पण बाकीच्या किल्ल्यांसाठी काय केले? काही केलेलं नाही. उद्धव ठाकरे सुद्धा इतकं गडकोट किल्ल्यांच्यावर प्रेम करतात, पण त्यांनी काय केलं नाही. त्यांच्याकडे काय विजन होता, त्यांच्याकडे मास्टर प्लॅन केला होता. मी स्वतः सांगत होतो काय करायला पाहिजे. या सरकारने सुद्धा 350वा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने 450 कोटी रुपये देतो म्हटले गडकोट किल्ल्यांसाठी आणि उत्सवासाठी. किती खर्च केले त्यांनी? आणि काय म्हणतात हे सरकार की आम्ही DPC मधनं जिल्ह्यातून जो काही बजेट असेल त्यातले 3% आम्ही स्मारकाला खर्च करू. म्हणजे मंदिर असतील, गडकोट किल्ल्यांसाठी असेल, त्याच्यासाठी काही खर्च केले. आणि इतकं फसवण्याचा प्रकार आहे. कारण का ज्यावेळी तुम्हाला समजा 25 कोटी रुपये 5 किल्ल्यांसाठी खर्च करायचा असेल, उदाहरण पुण्यात धरा 5 किल्ल्यांसाठी 25 कोटी करायचे, 5 पण तिथं DPR कुठं तयार आहे? पुरातत्व खात्याने, राज्याच्या पुरातत्व खात्याने किंवा केंद्राच्या पुरातत्व खात्याने DPR तयार केले. म्हणजे पैसे द्यायचे पण ते पैसे लॅप्सच होणार आणि लॅप्स झाली की पैसे परत. पण मग या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही एक वाक्य आता म्हणालात की उद्धव ठाकरेंकडे या एकूणच गड संवर्धनाची विजन नव्हती, तुम्ही सल्ले देत होतात. तुम्ही दिलेल्या सल्ल्यांवर अंमलबजावणी झाली नाही हा अनुभव गेले काही दिवस तुमच्याकडून व्यक्त होतोय, वेदना व्यक्त होतीये. इव्हन सगळे काँग्रेसचे सुद्धा अशोकराव चव्हाण असतील, या 10-12 वर्षात प्रामुख्याने मी एकटाच आवाज उठवतोय. गडकोट किल्ल्यांचं संवर्धन जतन व्हायला पाहिजे, DPR तयार व्हायला पाहिजेत, एक वेगळं महामंडळ तुम्ही स्थापन करा. मिनिस्ट्री करता येणार नाही पण महामंडळ तुम्ही स्थापन करू शकता. पण काही केलं नाही. माझी तर उलट प्रसाद तुम्हाला विनंती राहील, एकदा तुम्ही एक ओपन फोरम लावा ज्यात माजी मुख्यमंत्र्यांना बोलवा, मुख्यमंत्र्यांना बोलवा, ज्येष्ठ नेते असतील त्यांना बोलवा आणि मला बोलवा आणि गडकोट किल्ल्यांच्यावर खरंच एकदा होऊन जाऊन दे. तुम्ही खुली चर्चा करायला तयार आहात? 100%. आता आपण थोडंसं राजकारणाच्या विद्यमान स्थितीच्या अनुषंगाने येऊ. गड संवर्धन हा तुमच्यासाठीचा जिव्हाळ्याचा विषय आहेच, पण त्याच्याबरोबर आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीचं आरक्षणाचं राजकारण चाललंय त्याबद्दल स्वराज्य पक्षाची भूमिका काय? मला थेट तुम्हाला विचारायचं आहे, मराठे OBC आहेत का? हे बघा, तुम्ही सामाजिक मागास ज्यावेळी सिद्ध होता, सामाजिक मागास म्हणजेच OBC. आणि इतिहास थोडक्यात मी सांगतो, एका इन अ नटशेल म्हणजे एका थोडक्यात सांगायचा मी प्रयत्न करतो. 1964 पर्यंत तुम्हाला केंद्राच्या OBCच्या लिस्टमध्ये इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी असा तो हे आहे, त्याच्यात तुम्हाला OBC मध्ये आरक्षण मिळत होतं. 1994ला ज्यावेळी पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक GR काढला आणि 34%चं आरक्षण 50%वर नेलं. त्यामध्ये ते मराठा समाजाला देऊ शकलेच पण झालं नाही. आता त्यानंतर मी पुढाकार घेतला आणि मग ते 2012 की 13ला पहिल्यांदा पृथ्वीराज बाबांच्या मुख्यमंत्रीच्या कारकिर्दीत ते आरक्षण देण्यात आलं. ते टिकलं नाही कारण का त्यावेळी मागासवर्गीय आयोग स्थापन झाला होता. नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यावेळी त्यांनी आरक्षण दिलं, ते कोर्टात टिकलं नाही. म्हणजे हे कुठलं आरक्षण आहे? 50%च्या वर. आता सुद्धा कुठलं आरक्षण दिलेलं आहे? ते 50%च्या वर आहे. आणि हे 50%च्या वर हे आरक्षण टिकू शकते का? टिकवायचं असेल
तर साधं माझं शेवटचं भाषण होतं पार्लमेंटमध्ये, मी भांडून घेतलं, मला भाषण करायला देत नव्हते तरी मी बोललो की एक साधं वाक्य आहे की फार फ्लंग अँड रिमोट तुमची जर परिस्थिती असेल, फार फ्लंग अँड रिमोट म्हणजे काय, दूरवर आणि दुर्गम ही जर परिस्थिती असेल, हे कोणी सांगितलं होतं? 1996च्या इंदिरा सानीच्या केसमध्ये सांगितलं होतं. हे कोर्टाचं जजमेंट आहे. तर दूरवर आणि दुर्गम म्हणजे काय, जिथं लाईट नाही, जिथं पाणी नाही, जिथं रस्ते नाहीत. आता तशी परिस्थिती राहिली नाही. म्हणजे 1996चं 35 वर्षाच्या अगोदर जजमेंट आता हे नाही. म्हणून केंद्राने हे जर वाक्य बदललं तर तुम्हाला खऱ्या अर्थाने जाट असतील, गुजर असतील, मराठा असतील, जे सामाजिक मागास आहेत या सगळ्यांना आरक्षण देता येते. पण हे केंद्र सरकार करणार आहे का? आजपर्यंत केल्याने ह्याच्या पुढे काय करणार हा प्रश्न पण इथे 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 तो 50% पलीकडचा मुद्दा आता मी येतो. त्याच्या पुढचं बोलतो. हा, जे हा, तुमचा त्या विषय- 50%च्या पुढचाच मुद्दा तर अडचण 50 प्रत्येक वेळेला. हा, म्हणून 50%च्या वर जायचं असेल तर राजकीय इच्छाशक्ती पाहिजे केंद्रातली. 50% आत ज्याला जर सामाजिक मागास असेल तर तुम्हाला देता येते. पण त्याला सुद्धा पर्याय आहेत. जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे. जर 10 वर्षाला व्हायला पाहिजे. आज ओबीसी मध्ये सुद्धा खतखत आहे. ओबीसी मध्ये सुद्धा खतखत काय, मायक्रो ओबीसी म्हणतात, आम्हाला म्हणतात आरक्षण दिलं जातं पण आम्हाला आरक्षण देत नाही. ह्याचा अर्थच काय, 2 त्यातल्या ओबीसी मधल्या जाती एन्जॉय करतात जास्त. तर हे जातनिहाय जनगणना करणं आणि मग प्रोपोर्शनेट टू पॉप्युलेशन, लोकसंख्येच्या आधारे 50%च्या माध्यमातून तुम्ही आरक्षण हे देऊ शकता. पण त्याला इच्छाशक्ती स्ट्रॉंग पाहिजे. पण मग याचा एक अर्थ असा निघतो की जेवढं केवढं आरक्षण मग ते जात गणनेच्या नंतर द्यायचं आहे, ते सुद्धा 50%तच बसवायचं आहे. देऊ शकतो ना आपण. 50%च्या वर द्यायचं नाहीये. 50% नाही, 2 भाग आहेत. तुम्हाला 50%च्या आत सुद्धा देता येते. 50%च्या आत कोण देऊ शकते? राज्य सरकार देऊ शकते. आणि 50% आत द्यायचं असेल ते पॅरामीटर्स तुम्हाला सॉल्व्ह करावं लागते. आणि ते पॅरामीटर्स मी तुम्हाला सांगितलं, एक त्यात अनेक पॅरामीटर्स मधले त्यातलं एक जातनिहाय जनगणना हा एक पॅरामीटर आहे. ते झालेलंच नाहीये. म्हणजे कोण सोशल बॅकवर्ड आहे, ठीक आहे. हा एक पहिला हे आहे. दुसरा, तुम्हाला 50%च्या वर जायचं असेल तर ते केंद्रातून करावं लागणार आहे. एसीबीसी सुद्धा देता येते, पण एसीबीसी टिकेल का? जे आता सरकारने 50%च्या वर 10% आरक्षण दिलेले आहे, एसीबीसीचं आरक्षण हे टिकेल का? 2दा उडलेलं आहे. म्हणून समाजाची इच्छा आहे की आम्हाला 50%च्या आत द्या. पण 50% वर द्यायचं असेल तर केंद्र सरकारने ते जो शब्द आहे दूरवर आणि दुर्गम हा टर्म बदलायला पाहिजे. इंदिरा सानीची केस लागू चालणार नाही. आणि मग तुम्हाला 50%च्या वर सरसकट जे सोशल बॅकवर्ड आहे, सामाजिक मागास आहेत, हे तुम्हाला आरक्षण देता येईल. मग आत्ताच्या घडीला संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे हे आरक्षणाच्या लढाईत समांतर आहेत, सोबत आहेत, विरुद्ध आहेत? नाही, सगळ्याच बाबतीत मनोज जरांगेचे मुद्दे माझ्याचे मॅच होतील असं मी म्हणणार नाही. पण बहुतांश मुद्दे एकसारखे आहेत. आणि पण त्याच्यासाठी भाषणात बोलणं आणि असं इंटरव्ह्यूमध्ये बोलणं होणार नाही. त्यासाठी एक समिती स्थापन करायला त्या जे इंटेलेक्च्युअल लोक आहेत, जे अभ्यासक, त्यांना घ्यावं लागेल. मी जे जनरल बोललो, एक आउटलाईन बोललोय, त्याच्यात बरेच गोष्टी आहेत. पण करायचं म्हटलं तर हे होऊ शकते. एसीबीसीचं आरक्षण सुद्धा आज जे दिलंय त्याचे सुद्धा फायदे आहेत, पण ते टिकणं गरजेचं आहे. म्हणजे मागचा इतिहास जर पाहिला तर ते 2दा उडलेलं आहे. पण मग आता एवढं सगळं जर तुमचं काही अंशी जरांगेंची पटतं, तुम्हाला तिथे वारंवार जावं लागतं, तुम्ही त्यांच्यासमोर जाऊन बसता, त्यांना हवी ती सगळी प्रतिष्ठा देता, मग घोडं अडतं कुठं? सोबत यायला काय अडचणी आहेत दोघांना? म्हणजे राजकीय म्हणता की बिलकुल. तुम्ही आरक्षणाचं बोलता? नाही नाही, आता तर राजकीयची चर्चा आहे. नाही, मलाही कल्पना आहे की माझा सगळा प्रोटोकॉल असेल किंवा छत्रपतींचं कितींदा जायचं हे सुद्धा अनेक लोक मला प्रश्न करतात. पण मला असं वाटलं की जो मराठ्यांसाठी आणि प्रामुख्याने जे गरीब मर्यादित त्रासलेले आहेत ह्यांच्यासाठी जर कोण लढा देत असेल तर आपण जावं. काल सुद्धा जाण्याचं कारण हेच होतं की मी त्यांना सांगितलं की तुम्ही अपक्ष उमेदवार उभा करायचं म्हणताय, पण अपक्ष उमेदवार जे कोण निवडून येतील ते तुमच्यावर राहणार का? पण त्यांचं म्हणणं की नाही, ते मराठा समाज त्यांना बघून घ्या. ते एकदा आमिष जर काय दिलं तरी तुमच्यावर राहणार नाहीत आणि त्यांना कुठलं व्हिप नसणार आहे, किंवा त्यांच्यावर कंट्रोल राहणार नाहीये. 2 वर्षानंतर हा जो प्रवाह जो निर्माण झाला तो कमी झाला तर सगळं घोटाळा होऊ शकतो. त्यापेक्षा स्वराज्याचा अजेंडा आणि तुमचा अजेंडा बऱ्यापैकी सेम आहे. तुम्ही जर आमच्यातनं उभा केले तर त्यांना व्हिप लागल, एक सिस्टम लागल. समजा तुम्हाला आमच्यात उभा करायची नसतील म्हटलं त्यांना की तुम्ही मेजॉरिटी शेअर घ्या, आम्हाला थोडा शेअर द्या, आणि जेणेकरून तुमचे उमेदवार आणि आमचे उमेदवार क्लॅश होऊ नयेत आणि समाजाला एक वेगळी चुकीची दिशा जाऊ नये. ह्याच्यासाठी काल मी त्यांच्याशी चर्चा करायला गेलो होतो आणि ते म्हटलेत आज उद्या सांगतो. आणि आम्हाला कसं 29 तारीख ही आमची डेडलाईन आहे, कारण का पक्ष असल्यामुळं आम्हाला एबी फॉर्म्स द्यावे लागतात.
आणि त्याच्या पुढं आम्हाला जाता येत नाही, म्हणून आम्हाला जे काही फिनिशिंग करायचं आहे ते 29 तारखेपर्यंत करावं लागेल. हे त्यांना मी सांगितलं, तर बघू, पण wait and watch आहे. आताच्या घडीला असं दिसतंय की 29 तारीख ही अंतिम आहे, डेडलाईन आहे. त्याच्यानंतर उमेदवारांच्या घोषणेची काहीच अर्थ राहणार नाही आणि तशा प्रकारच्या घोषणेची गरजही राहणार नाही. असं असताना मनोज जरांगे म्हणतात 1 तारखेला भूमिका घेऊ. हा, त्यांचं पॅटर्न हे आहे की 29 तारखेपर्यंत सगळ्यांनी फॉर्म भरा आणि मग लोक ठरवतील त्यांच्यातला एक उमेदवार कोण त्या 25 पैकी, त्या एका एका मतदारसंघात. जी. नाही तर मग मनोज जरांगे पाटील ठरवतील की हा उमेदवार, आणि बाकी सगळ्यांनी मग माघार घेऊन टाकायचे. बर. आता हे कितपत सक्सेसफुल होईल मला माहित नाही. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की संघर्ष करणारे, चळवळीतले अनेक जण कदाचित उमेदवारीपासून वंचितही राहू शकतात. 100%. त्याचा म्हणजे परिणाम समाजाला भोगावा लागेल ना. हा, आता त्याचे काय परिणाम होणार आहेत, दुर्गपरिणाम जे काय होणार आहेत, हे फार धोकादायक आहेत. म्हणजे एक म्हणजे आपण 25 जणांना तयार करतो, 50 जणांना तयार करतो, चला तुम्ही फॉर्म भरा, आणि ते निराश होणार. ते ज्यावेळी त्या 24-50 जे कोण असतील उमेदवार, त्यांना उमेदवारी मिळणार नाही, ते म्हणजे जे माघार घेतील. आता हा सगळा ह्याचे काय गोष्टी घडतील आता ते काळच सांगेल. पण मग तुम्हाला वाटत नाही या सगळ्या ह्याच्यात एका मॅच्युरिटीची गरज असते, जी तुम्ही आता स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून दाखवताय की उमेदवारी हवी आहे तर एका सिस्टममध्ये या. सिस्टममध्ये आलात तर स्वराज्य पक्षाची उमेदवारी आहे, चिन्ह आहे, AB फॉर्म आहे, हे सगळं तुम्ही जर फॉलो केलं तर एका निश्चित पद्धतीमध्ये निवडणूक प्रक्रियेत मराठ्यांचा सहभाग वाढू शकतो. याच्याऐवजी उठा, 25 जणांनी उमेदवाऱ्या भरा, 24 जणांनी मागे घ्या, हे सगळंच एकदम वाऱ्यावरचं आहे सगळं. नाही, मॅच्युरिटी हा आपापल्या पद्धतीने असते. मॅच्युरिटी म्हणजे जरा त्याचा त्या व्याख्याचं जर स्पष्टीकरण करायचं असेल तर माणसाची मॅच्युरिटी ही आपापल्या पद्धतीने असते. माझी मॅच्युरिटी वेगळी असेल, मनोज जरांगे पाटलांची मॅच्युरिटी वेगळी असेल, प्रसाद तुमची वेगळी असेल, जी. आणि मांडणी वेगळी असते. आणि म्हणून कोण मॅच्युअर्ड आहे की कोण नाही हे बोलणं मला ते शोभणार नाही. पण माझ्या दृष्टिकोनातून सगळेच मॅच्युअर्ड आहेत. मांडणी वेगळी असते, प्रेझेंटेशन वेगळं असते, आणि म्हणून समाजाला विश्वासात घेऊन आपण जास्तीत जास्त समाजाला फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी त्याचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला या क्षणाला अशी एक भूमिका घ्यावीशी वाटते का की लोकांनी जर समजा लोकांनी आणि त्यात सुद्धा खास करून मराठ्यांनी समाजाच्या भल्याच्यासाठी काही करायचं असेल तर स्वराज्य सोबत यावं? नाही, तो सोपा मार्ग आहे. म्हणजे माझं तर उलटं म्हणणं आहे की जे उद्दिष्ट एक असतात आणि ज्यावेळी आपल्याला म्हणजे संविधानानेच एवढा अधिकार दिलेला आहे की आपण पक्ष काढू शकतो, आणि पक्ष काढले की एक शिस्त निर्माण होते, एक कंट्रोल असतो. आणि जसं पूर्वी शाळेत गेलं की एक आपला शिक्षक असतो, एक शिक्षकाच्या वर एक हेडमास्टर असतो, आणि म्हणून ते एक शिस्त नेहमी जीवनात कोणालाही पाहिजे. आज आपण आपल्या कुटुंबाचं नेहमी ऐकतो, आपल्या ज्येष्ठांचं किंवा ते संस्कार असतात आपल्यावर, ते शिस्त असते. म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण माहित नाही, फार बोलणं अवघड आहे. तुम्हाला आत्ताच्या घडीला जरांगेंच्या भूमिकेवर म्हणजे बोलताना नाही नाही तसं नाही, पण माझी भूमिका मी बोलू शकतो, दुसऱ्यांची भूमिका मी कसं बोलणार? बरं. पण मग याच म्हणजे मी जर चुकत असेल तर मी स्वतः आत्मचिंतन करायला पाहिजे. मी माझ्या भूमिकेवर स्पष्ट करू शकतो. दुसऱ्यांच्या भूमिका मग कोणी असेल, म्हणजे नुसतंच मनोज जरांगे पाटील नाही, कोणी असेल, कुठल्याही पक्षातले दुसरे माणसं असेल, त्यांचे वेगळे आयडिओलॉजी आहेत, त्यांचे वेगळे काम करण्याच्या पद्धती आहेत. पण शेवटी कोणी विरोधात असून दे की आमचे सहकारी असून दे, शेवटी समाजाचं भलं व्हावं, त्या सोसायटीचं भलं व्हावं, आणि त्या राज्याचं आणि देशाचं भलं व्हावं, एवढीच माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणालात की मराठ्यांना आरक्षण देण्याची संधी होती तेव्हा ती पवारांनी गमावली. मग अशा स्थितीमध्येही शरद पवार म्हणतात की तेच मराठ्यांचं कल्याण करू शकतात. आता पवार साहेबांनी, आता ते ज्येष्ठ आहेत, मी काय बोलणार त्यांच्याबद्दल. त्यांनी सांगावं 1994च्या ह्या जो GR काही निघाला होता त्यावेळी काही कोण सामाजिक मागास आहे, काहीच सर्वे झाला नव्हता. सरसकट देऊन टाकलं, ते 16% देऊन टाकलं. मी काही चुकीचं बोलत असलं त्यांनी सांगावं. किंबहुना आजपर्यंत का आरक्षण मिळालं नाही समाजाला? 1964ला मिळत होतं, इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी म्हणून एक OBC, सेंट्रल OBC मिळत होतं. मग आजपर्यंत का क्लॅरिटी? आज 2024 आहे. मग ती स्पष्टपणाने भूमिका पवार साहेबांनी घ्यावी. उद्या केंद्रात द्यायचं असेल, जसं मी म्हटलं दूरवर आणि दुर्गम, ह्याच्यावर पवार साहेबांनी क्लॅरिटी द्यावी. मी जे काय बोललो,
आजपर्यंत अनेक लोकांनी का मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे पार्लमेंटमध्ये चर्चा कोणी केली? मी फर्स्ट आहे. मी अधिकाराने सांगतो, मी पहिला आहे महाराष्ट्रात. 2016ला मी आरक्षणाच्या बद्दल बोललो. पार्लमेंटच्या समोर मी आंदोलन केलं. जे आंदोलन तसं कोण करत नाही, पण मी वन मॅन खासदार होतो, ज्यांनी आरक्षणाच्यासाठी मी आंदोलन केलं. मी विषय सुरू केला. पण आज आनंद आहे, मी सुरुवात केल्यामुळे आज अनेक खासदार, अनेक सांसद आता समाजाच्या बाबतीत आवाज उठवायला लागले. या सगळ्या याच्यात मग खरा मराठ्यांच्या साठीचा पक्ष कुठला? नाही, माझं म्हणणं आहे सगळे मराठ्यांचं नुसतं आमचा पक्ष म्हणण्यापेक्षा सगळ्या पक्षांची जबाबदारी, की शिवाजी महाराजांनी काय केलं स्वराज्य निर्माण करत असताना 18 पगड जात 12 बलुतेदारांचं स्वराज्य म्हटलं. नुसतं एकट्या मराठ्यांचं, त्यावेळी मराठा म्हणजे हा 18 पगड जात 12 बलुतेदार होता, एका जातीसाठी. छत्रपती शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं ते अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठ्यांचा समावेश होता. माझा सुद्धा प्रयत्न आहे, मराठा म्हणून मी मराठा म्हणून केव्हा मराठ्यांना आरक्षण द्या म्हणत नाही. एका छताखाली, एका अंडर वन अम्ब्रेला हे सगळे जण बहुजन समाजातले लोक, 18 पगड जात 12 बलुतेदार हे लोक एकत्र यावेत आणि मग ही जाती विषमता ही कमी होईल, हा माझा प्रयत्न राहील. या दरम्यान आता ज्या पद्धतीचं एकूणच समीकरण मांडलं जात आहे, त्या सगळ्या समीकरणामध्ये तुमच्या पाठीशी नक्की पडद्यामागून कोण आहे? कारण हा प्रश्न मी यासाठी विचारतोय, संकेत असे मिळत आहेत की तुमच्या मागे कोणीतरी आहे आणि जे पडद्यामागून तुम्हाला चालवतंय. ते एकनाथ शिंदे आहेत का, ते शरद पवार आहेत का, कोण आहेत? मला वाटत नाही हा दिवस केव्हा येईल, मलाच कोण चालवणार. मी स्वतंत्र आहे. मला माझा बॅकग्राऊंड जर पाहिलं असेल अनेक वर्षापासून, जी गोष्ट मला पटत नाही मी परखडपणाने बोलतो. घाबरण्याचं मला काही कारण नाही आहे. आणि कोणाच्या अंडर काम करणं आणि ते मागणं काम, अंडर कोणाचे काम करू शकतो मी, पण कोणाच्या मागून मला कोण काय रसद म्हणा किंवा आणि बऱ्याच गोष्टी काही करत असेल, असं होऊ शकत नाही. नाही, मग स्वराज्य पक्षाला पैसे कुठून येत आहेत? अरे, आता हा प्रश्न तुम्ही अवघड विचारला आणि याचं कारण असं- विचारलंय. नाही कसं आहे आता, नाही मी सांगतो, स्वराज्य पक्षाकडे काही पैसे असे काही नाही आहेत जे असं एक चित्र निर्माण होते. पैसे असले असते तर बरेच काही काही गोष्टी घडल्या असत्या आणि सगळ्याच गोष्टी पैशाने होत नाहीत. त्याला एक म्हणजे एक तुमचं एक विजन पाहिजे. तुम्हाला एक सुसंस्कृत महाराष्ट्र कसा घडवायचा आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही जायला पाहिजे. आणि हा म्हणजे पैसा हा फॅक्टर आहे. पैसा फॅक्टर असला तर मग भरपूर काही काही करू शकलो असतो. मी मागे अजून की पैसा कमवायचा असला तर आणि भरपूर गोष्टी केल्या असत्या. माझ्याकडं सगळ्यात महत्त्वाचं माझं असेट जर असेल तर माझ्यावर असणारे संस्कार आहेत. आणि म्हणून ज्या घरात माझा जन्म झालाय असं मागडून इकडनं पैसा तिकडनं पैसा असं नाही. डोनर्स आहेत, याबद्दल काही नाकारता येत नाही. आणि ऑफिशियल डोनर्स आहेत तेही नाकारता येत नाही. बिलकुल. या स्वराज्याच्या चळवळीच्या दरम्यान एक प्रश्न अजून असा उपस्थित थेट राहतो की ही सगळी चळवळ ही संभाजीराजे छत्रपतींचं राजकीय प्रतिष्ठापन व्हावं याच्यासाठी आहे का? कारण याआधी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रयत्न करत होतात त्यावेळेला तुम्ही कोणाच्या ना कोणाच्या तरी झेंड्याखाली होतात. आता तुम्ही तुमचा स्वतःचा झेंडा घेऊन मैदानात उतरलेले आहात. तुम्हाला स्वतःची राजकीय अस्तित्वाची लढाई लढावी लागते? नाही, पूर्वीचा इतिहास सुद्धा शहाजी महाराज ज्यावेळी होते त्यांना सुद्धा अनेक ठिकाणी अनेक शाहींच्या बरोबर काम करावं लागलं. पण त्यांची इच्छा होती की नाही, माझ्या चिरंजीव म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वतःचा हिंदवी स्वराज्य निर्माण करायला पाहिजे. आपण स्वतः विचार करू, आपण स्वतः आदर्श घेऊ. ठीक आहे, ते हिंदवी स्वराज्य वेगळं होतं. आत्ताचं स्वराज्य म्हणजे तुम्ही डॉक्टर्स असतील, जर्नलिस्ट असतील, मी असेल, हे स्वराज्य आहे. त्यावेळीच हिंदवी स्वराज्य वेगळं होतं ज्यांनी आपल्यासाठी स्थापन केलेलं आहे. पण आपण आपलं जर पक्ष काढू शकलो आणि धाडस केली तर यात काही चुकीचं नाही आहे. आणि का करू नये? संविधानाने तो अधिकार दिलेला आपल्याला. म्हणजे नुसतं ऑप्शन ए आणि ऑप्शन बी हेच निवडायचे आणि त्या ऑप्शन ए आणि बी मध्ये इतका गोंधळ आहे, त्या खिचडीत मी कशाला जाऊ? आणि असल्या खिचडीत जाऊन काही अर्थच नाही. नाही तर आज सुद्धा साबुदाण्याची खिचडी खाल्ली की पोटाला कसा त्रास होतो ते आपल्याला माहीत आहे. म्हणून आम्हाला खिचडीत जायचं नाही. त्यापेक्षा आम्हाला आमचं स्वातंत्र्य, आम्हाला आमचं एक वेगळं एक पक्ष प्रस्थापित करायचं आहे आणि मी माझा बॉस आहे. जी, तुम्ही म्हणताय की शहाजीराजेंना इच्छा होती की शिवरायांनी स्वतंत्रपणे आपलं स्वराज्य निर्माण करावं. मग माझा आता एक थेटच प्रश्न आहे, संभाजीराजेंचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व असावं असं शाहू महाराजांना वाटतं का? नाही, त्यांचं एकच म्हणणं आहे छत्रपती शाहू महाराजांना, वडिलांना, की तुम्ही जे समुद्रात
जी उडी घेतली ती ते समुद्र इतकं सोपं आहे, त्याला भरपूर मोठ्या लाटा येतात आणि त्यात तुम्ही चुकून अडकून जाल ही मनात भीती आहे. कारण का आत्ताच्या राजकारण इतकं घाणेरड्या पद्धतीने चालू आहे. मग पैसा लागतो, रसद लागती, सगळेच काही वैचारिक लोक आता पूर्वीसारखे ते राहिलेले नाहीत, म्हणून त्यांना एक ती भीती आहे की तुम्ही ह्याच्यात अडकाल. एक वडील या नात्याने त्यांना ती नेहमी भीती ती व्यक्त करतात. पण ठीक आहे, कुठंतरी जीवनात धाडस करायची असते. ते किती यशस्वी होईल काही नाही होईल त्याच्याकडे मी बघत नाही. मी नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून जातो. तुम्हाला जर समजा खासदारकी मिळाली असती कोल्हापुरातली लढण्याच्यासाठी, तर वडिलांना आनंद झाला असता का? त्यांनी ती संधी तुमच्यापासून हिरावून घेतली? अजिबात त्यांनी हिरावून घेतली नाही. खरं म्हणजे छत्रपती शाहू महाराज हे पूर्वीच खासदार होणार होते आणि कारणास्तव ते झाले नाहीत. मग म्हणजे तिथं महाविकास आघाडीच्या लोकांना वाटलं की खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जर देशभर पोचवायचा असेल तर छत्रपती शाहू महाराज हे करेक्ट उमेदवार आहेत आणि म्हणून त्यांची उमेदवारी इच्छा नसताना सुद्धा ती उमेदवारी पुढे आली. आणि मला आनंद आहे, मला गर्व आहे की छत्रपती शाहू महाराज हे खासदार झाले आणि त्यांना पूर्ण खासदार होण्यासाठी जेवढं कष्ट मला करता आलं तेवढं मी केलं. एका मुलाने एका वडिलाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पडली आणि माझ्यासाठी ते अविस्मरणीय प्रसंग आहे. पण मग या पूर्ण स्थितीमध्ये तुम्ही जे विशाळगडाचं आंदोलन केलं ते तुम्ही तुमच्या वडिलांच्या पुरोगामी भूमिकेला छेद देणारं आंदोलन होतं असं म्हणतायत. नाही नाही, चुकीचं आहे, एकदम साफ चुकीचं आहे. माझा ब्रँडच हा गडकोट किल्ले आहेत आणि गडकोट किल्ल्यांसाठी मी आज नाही आहे, आयुष्यभर मी राबणार आहे. मला गर्व आहे मी जे विशाळगडसाठी केलं. लोकांनी चुकीचं थोड्या ठराविक पुढाऱ्यांनी थोडं त्याचं त्याला काय म्हणतात इंटरप्रिटेशनचं चुकीचं केलं. मी काय केलं होतं, पहिलं मला मुद्दाम आज सगळ्या आपल्या सगळ्या आमच्या जनतेला मला सांगायचं आहे की ज्या वेड्यात शिवाजी महाराज अडकले होते, पण्यात सिद्धी जोहरनी 6 महिने वेडा होता आणि त्यातनं त्यांना शिवाजी महाराजांना बाहेर पडायचं होतं आणि बाहेर पडायचं असेल तर पुढं किल्ला पाहिला होता, ज्या रक्षण देऊ शकत होता शिवाजी महाराजांना. तो किल्ला होता विशाळगड किल्ला. म्हणजे आपण बाजीप्रभू देशपांडेंचं योगदान ऐकतो, बलिदान दिलं, बांदल कुटुंबांनी आपलं बलिदान दिलं, पण शिवाजी महाराजांना कुठल्या किल्ल्याने वाचवलं तर तो विशाळगड किल्ला. त्या विशाळगड किल्ल्यात आज जर तुम्ही तिथं गेला तर इतकी दुर्गंधी आहे. तिथं मद्यपान ओपनली केलं जातं, ड्रग्स तिथे दिले जातात. तो मोठा एक काय त्याचं नाव विसरलो मी, तो एक मोठा गुन्हेगार, म्हणजे ज्यांनी बॉम्ब्स घडवले सगळे, विसरलो मी नाव ते, पण तो तिथं राहिलाय. ह्या सगळ्या तिथं गोष्टी जातात. अतिक्रमण म्हणजे तिथं चालता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अतिक्रमण कोणी केलेलं आहे? हिंदू लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे, मुस्लिम धर्मातल्या लोकांनी अतिक्रमण केलंय. माझा एकच अजेंडा होता, तिथं अनधिकृत अतिक्रमण आहे, ह्या दोन्ही धर्मातल्या लोकांचं अतिक्रमण तिथं निघालं पाहिजे. माझी काही चुकीचं आहे ह्याच्यात मला सांगा. आणि मला प्लीज प्रसाद प्लीज म्हणून. आणि हे अतिक्रमण निघण्यासाठी हा माझा पुढाकार होता. आणि मी पोचलो किती वाजता? 2 वाजता दुपारी पोचलो. 2ला पोचायच्या अगोदरच जे काही वाईट घडलं ते तिथं खाली विशाळगडच्या पायथ्याला घडलेलं आहे आणि ज्यांनी कोणी केलेलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई कराय हे मी स्पष्ट म्हटलेलं आहे. मग आत्ताच्या घडीला जे चित्र समोर येतं ते असं होतं की संभाजीराजे आंदोलन करतात आणि शहाजी महाराज म्हणजे शाहू महाराज जातात आणि कान पकडून माफी मागतात. ते का मागतात? नाही नाही नाही, चुकीचं परत झालं. शाहू महाराजांनी तसं काही केलेलं नाहीये. दृश्यामध्ये तिथल्या फॅब्रिकेट केलेलं आहे की ते ऐकू येत नव्हतं म्हणून त्यांनी असं म्हणजे कानाला हात लावलाय. ते फॅब्रिकेट केलेलं आहे. आणि दुर्दैव आहे आजच्या काळात सुद्धा अशा गोष्टी होतात. म्हणजे मला वाईट वाटते की कोणाच्या बद्दल ताशेरे उडवा, पण अशा फॅब्रिकेट करून अशी माझी सगळ्यांना विनंती येईल. छत्रपती शाहू महाराजांना माझ्याबद्दल एकच पॉईंट त्यांनी बोलून दाखवला, तुमचं अग्रेसिव्हनेस मला ते आवडलं नाही. पण ठीक आहे, माझा अग्रेसिव्हनेस च्याबद्दल मला गर्व आहे, कारण की मला ते शिवाजी महाराजांच्यासाठी माझं ते अग्रेसिव्हनेस आहे. शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले वाचवण्यासाठी माझं अग्रेसिव्हनेस आहे. एवढाच फरक आहे. त्यांची मांडणी वेगळी, माझी मांडणी वेगळी, पण शेवटी शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे जीवित राहायला पाहिजेत. ते खऱ्या अर्थाने एक आपलं ते त्याला काय म्हणतात, त्या ज्या स्मारकाला अभिमान, त्या स्मारकाला काय म्हणतो आपलं नतमस्तक करण्यासाठी आपल्याला तिथं जावं लागतं. आणि अशा ह्याच्यात त्या घाणीत जायचं आपण, हे मला कदापि पटणार नाही. मी ते ह्याच्या पुढे सुद्धा अनेक गोष्टीत माझी अशी चळवळ राहणार. ठीक आहे, आपण ह्याच अग्रेसिव्हनी भूमिकेनी उतरलेला आहात मैदानात. मला या गोष्टीचा खुलासा लागेल. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. किती उमेदवार खरंच उतरवणार आहात
आणि किती उमेदवार त्यातले निवडून आणणार आहात? नाही, पहिल्यांदा माझ्या मनात होतंच की आपण जास्तीत जास्त सगळे पूर्ण उमेदवार उभे करावेत. पण आता 1-2 दिवस राहिलेले आहेत आणि मला असं वाटतं की म्हणून उमेदवार उभा करण्यापेक्षा जेवढं शक्य होईल तेवढे करायचे आणि जास्तीत जास्त उमेदवारांसाठी प्रचारासाठी मला फिरावं लागणार आहे आणि जास्तीत जास्त आपले उमेदवार हे आमदार व्हावेत ही माझी प्रामाणिक इच्छा आहे, ज्याच्यातून महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. जर समजा उद्या त्रिशंकू विधानसभा आली तर संभाजीराजे छत्रपतींचे उमेदवार कोणाच्या पाठीशी असतील, पवारांच्या की फडणवीसांच्या? नाही, आम्ही आमचाच विचार करायला पाहिजे ना. सध्या आम्ही सत्तेत देऊन बसायचं आमचं चाललंय. त्यांचं ते कोण महाविकास आघाडी येणार आहे काय महायुती येणार आहे, त्यापेक्षा महाशक्ती कशी येईल, परिवर्तन महाशक्ती कशी येईल त्याचा हा आमचा फोकस आहे. धन्यवाद, आपण आलात आणि या निमित्तानं सगळ्याच प्रश्नांना अगदी दिलखुलास उत्तरं दिलीत. त्यासाठी तुम्ही केलेले सगळे दावे आपण नोंदवून घेतलेले आहेत, त्याचा पाठपुरावा करत राहू. तुर्तास आभार या चर्चेसाठी. धन्यवाद प्रसाद. थँक्यू. तर शून्य प्रहर मधली ही चर्चा इथेच आटोपती घेतोय. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.